गुड मॉर्निंग मंडळी. तर आजचा आमचा दापोलीमधला दुसरा दिवस आहे. तर आज आम्हाला 2-4 काल ह्याची प्रज्ञेशची ॲनिव्हर्सरी होती. तर पार्टी वगैरे सगळं जेवण वगैरे रात्री लेट झाला, आम्हाला 1-2 वाजले. पण काल मला पूर्ण प्रॉपर व्हिडिओ करता आला नाही, म्हणजे जसा पाहिजे होता तसं मला जमलं नाही व्हिडिओ करता. पण आजचा मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे. तर हे आमचं हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे आहे आमचं आजचं हॉटेल कोस्टल बाय बीच रिसॉर्ट. इथे जर कधी आलात तुम्ही दापोलीला तर बिंदास या. खूप छान रूम आहेत. हा नंबर आहे यांचा, यांच्यावर कॉल करून या. ह्याचे ना ॲक्च्युअलमध्ये खरंच रूम खूप मोठे आहेत आणि ह्याच्या पाठीमागे ना तुम्हाला बीच भेटतं. आणि बघा हे असं काही हे आहे, गाड्या पार्किंगची सुविधा आहे. गरम पाणी, थंड पाणी. हे रिसेप्शन आहे समोर गेल्यावर. प्रज्ञेश रेडी होऊन खाली आला आहे, बाकीचे अजून यायचे आहेत खाली. हे हॉटेलची पाठच्या मागची साईड आहे. हे म्हणजे हे रेस्टॉरंट आहे जेवायचं वगैरे. आणि हे समुद्र आहे पाठीमागे. रात्री एवढी थंडी होती ना, मी काल प्रॉपर व्हिडिओ नाही काढले काल, कारण का माझी कारण का मी स्वेटर नाही आणलेलं. ते गाड्यांचे रेसिंग चालू आहे. तशी आपल्या मालवणची सफेद वाळू आहे ना, तशी ही ना काळी हे वाळू आहे. हे बघा, बीच छान आहे, ते बसायला वगैरे दाखवतो. हे हॉटेलच्या आमच्या पाठच्या मागची साईड आहे. हा व्ह्यू आहे. इकडे पण हॉटेल्स आहेत, म्हणजे इथे जास्त हॉटेल नाही. आहे तरी भरपूर आहेत. रात्री माहिती नाही मला, रात्री माहिती पडलं आम्हाला जास्त हॉटेल आहेत इकडे. ती खूप क्लीन बीच आहे. खाली जात नाही कारण का पायाला वाळू वगैरे लागेल. गाडीत पुन्हा वाळू होणार सगळे. हे आपलं खायचं पान ना. कोवळ आहे पुढे. चाव अजून आला थोड्या वेळाने येतं ते. तुझ्या बागेत हॉटेलमध्ये ना खायची पान आहे. पण ती ह्याला हे काय बोलतात, ती कोणती ती वेगळीवाली आहेत ना, ही झाड विड्याची पानं. हा, विड्याची पानं नाही, विड्याची पानं थोडी हे असतात. हां, झाड अशी वेल खाऊची पानं आहेत. मिरयाची वेल आहे ना, तशीच वेल आहे. या आमका काल दिसला नाही, आज दिसला. खायचं पान आहे. कुठे आहे? मी दापोलीमध्ये आहे ना, त्याची वेगळी वेल आहे. काढल्या ऑलरेडी. प्रज्ञेशने मला दाखवलं, मग मी आता खात आहे. भारी ना. म्हणून थोडंसंच खायचं असतं. त्याने पूर्ण खाल्ला. छान आहे. मामाने मला सांगितलं आधीच. जळ त्यांनी मला सांगितलं, ते बोले मी पूर्ण खायला गेलो. मला जास्त खाल्यामुळे ना हे झालं. आपण ते ऍक्च्युली होतं काय माहिती आहे, तू चघळलास ना, त्याचा जो हे असतो ना रस, तो एकत्र आणपोटात जातो ना, त्याच्यामुळे तो एकदम ठसक्यासारखं होतं आपल्याला. पण आपलं नॉर्मल पान खातं ते होत नाही तसं. ती विड्याची पानं असतील ना. आता हे पाय,
हे आम्ही जात असताना हे आम्हाला लोकेशन भेटलं. खूप छान वाटलं इथे. लोकेशनचं मला नाव माहिती नाही, पण इथं जो वाईब येते ते छान वाटते. पूर्ण समुद्र दिसतो. आम्ही एका उंच टेकडीवर उभा आहोत. इथं बसायला वगैरे आहे, पाहू शकता तुम्ही. आम्ही नाश्ता करायला हॉटेल बघत आहोत, पण आम्हाला कुठे हॉटेल भेटत नाही. मग नंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन नंतरच नाश्ता वगैरे जे काय ते करूया. बाप्पाची अशी इच्छा असेल की पहिलं माझं दर्शन घ्या, नंतर आम्ही एक तास झाला मी हॉटेल शोधतो, आम्हाला हॉटेल भेटत नव्हता. तर ही नदी पार करून ब्रिज क्रॉस करून आम्ही बाप्पाच्या दर्शनाला चाललोय. तर जास्त व्हिडिओ मोठी घेत नाहीये, पटापट दर्शनाला जातोय आम्ही. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही पोचलोय कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ले दापोलीमध्ये आहे. तर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बाहेरून खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आम्हाला हे बाहेरून मंदिर आम्हाला सांगितलं की आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे. आणि गणपती मंदिरच्या डाव्या बाजूला हे शिव मंदिर आहे. बघा, हे शंकराची पिंडी आहे आतमध्ये. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. गणपतीचं पहिलं पाऊल. शिव मंदिरातून बाहेर आलं डाव्या बाजूला तुम्हाला हे गणपतीचं पहिलं पाऊल, म्हणजे आम्ही आता जातोय तिकडे. असं म्हटलं जातं की जे खाली समुद्र दिसतोय तिकडे प्रभू महादेवांचं आणि सिद्धिविनायकाचं मंदिर होतं. ते जसजशी पाण्याची पाती वाढायला लागली तसं ते मंदिर पाण्याखाली जायला लागलं. म्हणून मग समोरच्या टेकडीवर असलेल्या ठिकाणी जिथे आपण मंदिर पाहिलं तिथे गणपतीने आपला ठिकाण मुक्काम केला. त्याच ठिकाणी येताना गणपतीचं पहिलं पाऊल, जे आता आपण जातोय तिथे, हे बघा, या ठिकाणी गणपतीचं पहिलं पाऊलचा ठसा उमटलाय. मी तुम्हाला दाखवतो, दर्शन करवतो. तर हे वरती म्हणजे ते समुद्रातून वरती येताना गणपती बाप्पाचा हे पायाचा ठसा इथे आहे, तुम्ही पाहू शकता नीट. जसं गणपती बाप्पाचं दर्शन झालं तसं आम्ही उकडीचे मोदक खायला आलोय. आज मंगळवार असल्यामुळे आम्ही आज उकडीचे मोदक खात आहोत. नाश्ता वगैरे झालाय आमचा. अशी तुपाची धार, गरम गरम मोदक. वहिनी सांगतील कसे झालेत. हात धुवून घे मग